नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नवीन माहिती, नवीन न्यूज आलेली आहेत. तर TET परीक्षा याविषयीची अपडेट ज्या विद्यार्थ्यांनी TET परीक्षेसाठी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहेत. तर मित्रांनो, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारच्या शॉर्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता काय न्यूज आलेली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दिनांक 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि आज 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून न्यूज. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे न्यूजचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहील. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.